नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे आणि आणि देवपूजा, सकाळची नित्यसेवा, त्याचसोबत सकाळपासून ते दुपारपर्यंत माझी सगळी कामं मी कशी लवकर आवरते, हे सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मुलांसाठी मी सकाळी सकाळी टिफिन करायला घेतला. देवपूजा नंतर करायची होती, कारण मुलांना स्कूलला लवकर जायचं होतं. त्यामुळे सगळ्यात आधी टिफिन बनवला आणि मग म्हटलं नंतर देवपूजा करते. तर रोज रोज भाजीपोळी खाऊनसुद्धा मुलं कंटाळतात. त्यामुळे नेहमी काहीतरी वेगळं करायचं म्हणून प्रत्येक वेळेस घरातलाच एखादा पदार्थ वेगळा अशा पद्धतीने मी नेहमी बनवून बघते. तर बऱ्याच दिवसांपासून मुलांना सँडविच खायचं होतं, तर त्याचीच तयारी आज चालली होती. तर सगळ्यात आधी मग मी इथे बटाटे वगैरे उकडून घेतले आणि त्यानंतर कुकर खाली काढून घेतला आणि थंड व्हायला बाजूला ठेवून दिला. तोपर्यंत मग काही भांडी लावायची होती रात्रीची, तर ती मी लावून घेतली. तर रात्रभर अशीच भांडी सगळी धुवून रॅकमध्ये ठेवते, जेणेकरून त्याचं सगळं पाणी खाली निघून जातं. सकाळी कसं होतं, सकाळी उन्हामध्ये आपण ठेवतो किंवा सावलीत जरी ठेवलं तरी सगळं पाणी लगेच निघून जातं. पण रात्री भांड्यातील पाणी निघून जायला थोडा वेळ लागतो आणि भांडेसुद्धा लवकर वाळत नाही. त्यामुळे मग मी असं रॅकमध्ये सगळी भांडी ठेवते आणि सकाळी मग लगेच ते लावून घेते. मग सकाळी पुसण्याची सुद्धा गरज पडत नाही. आणि रात्रीच जर लावायची म्हटली की मग त्याला पुसून घ्यावं लागतं, कारण थोडंफार पाणी भांड्यांवरती राहतं. म्हणून मग मी सकाळपर्यंत तसंच ठेवते आणि रात्री त्या भांड्यांवरती एखादा कपडा वगैरे ठेवून देते. तर आता भांडी वगैरे सगळी लावून झाली आणि त्यानंतर मग इथे मी कॉर्न घेतले होते, स्वीट कॉर्न. तर ते उकळून घ्यायचे होते. आता ते भाजून जरी घेतले तरी देखील चालतात, पण उकळून छान लागतात. त्यामुळे मग सँडविचसाठी मी उकळूनच घेते. आणि जेव्हा केव्हा खायचे असतील तर त्यावेळेस मग आधी उकळून घेते आणि नंतर फ्राय करून घेते, किंवा मग डायरेक्ट कढईमध्ये किंवा मग तव्यावरती छान असं भाजून घेते आणि त्याच्यामध्ये घरातीलच काही मसाले ॲड करते आणि मीठ किंवा चाट मसाला हे सगळं घालून मग मी ते मुलांना खायला देते आणि मुलं ते आवडीने खातात. तर इकडे मी एका भांड्यामध्ये कॉर्न उकळायला ठेवले होते आणि त्याच्यामध्ये थोडं मीठसुद्धा घातलं होतं. तोपर्यंत मग इकडे काकडी आणि टोमॅटो छान असे बारीक चिरून घेतले. याचे जर बारीक छोटे छोटे स्लाईस असले की ते सँडविचमध्ये खायलासुद्धा खूप छान लागतात. त्यामुळे मग एकदम बारीक असे मी ते चिरून घेते. आता टोमॅटो बऱ्यापैकी पिकलेले होते, त्यामुळे ते जास्त बारीक चिरता आले नाही. म्हणून मग मी जेवढे बारीक चिरता येईल तेवढे ते चिरले. तर आता इथे कुकरसुद्धा थंड झालेला होता. त्यानंतर मग कुकरमधले ते बटाटे सगळे काढून घेतले आणि मग थोडा वेळ ते थंड होऊ दिले आणि थंड्या पाण्याने ते धुवून घेतले, जेणेकरून मग त्यांचं साल जे आहे ते लगेच काढता येईल. कारण गरम गरम काढायचं म्हटलं की हाताला खूप भाजतं. त्यामुळे मग ते पाण्याखाली छान धुवून घेतले आणि त्यानंतर मग त्याची साल काढून घेतली, जेणेकरून साल काढायला सोपं जातं. तर सगळे बटाटे इथे मी सोलून घेतले आणि त्यानंतर मग ब्रेड वगैरे छान असे मोकळे हवेशीर मी काढून ठेवले. कारण ब्रेड जेव्हा पॅकेटमध्ये असतात तर तेव्हा ते खूप नरम असतात आणि जेव्हा आपण सँडविच बनवतो तर तेव्हा ते आपण त्याला चटणी लावतो किंवा आणखीन सॉस वगैरे लावतो तर ते आणखी नरम पडतात. म्हणून मग थोडा वेळ मी असे छान हवेमध्ये ठेवते, जेणेकरून ते थोडेफार कडक राहतात आणि मग आपल्याला सँडविच बनवायलासुद्धा सोपं पडतं. कारण नरम ब्रेड असले की मग सँडविच तुटायची भीती असते. त्यामुळे मग थोडा वेळ ते असे हवेमध्ये मी ठेवते. तर हे आता कॉर्न छान असे उकळून झाले होते. त्यानंतर मग मी ते एका चाळणीमध्ये गाळून घेतले, कारण त्याचं जेवढं पाणी आहे तेवढं सगळं खाली जाईल यासाठी. तर आता आपले कॉर्न उकळून झालेले होते. आता फक्त त्याला छान असं मेयोनीजमध्ये मिक्स करून घ्यायचं होतं. तर म्हणून मग त्यांचं सगळं पाणी निघून जाईल यासाठी मग मी थोडा वेळ ते चाळणीमध्येच ठेवले आणि तोपर्यंत इकडे कांदा वगैरे चिरून घेतला, कारण बटाटे जे आहे तर ते फोडणीला घालायचे होते. आता आपण बऱ्यापैकी सँडविच करतो तेव्हा त्याच्यामध्ये कांदा लसूण घालत नाही, पण थोडा शिल्लकच बटाटा उकळला होता, कारण मला नंतर याचे पराठेसुद्धा बनवायचे होते. कारण 2 वेळा जर भाज्या वेगवेगळ्या करायचं म्हटलं की गॅससुद्धा तितकाच लागतो आणि वेळसुद्धा जातो. म्हणून मग मी थोडा का होईना कांदा घालते आणि सगळं एकदाच फ्राय करून घेते, जेणेकरून मग त्यातलेच थोड्या भाजीचे पराठेसुद्धा करता येतात आणि थोडी भाजी सँडविचसाठी सुद्धा होते. तर
अगदी थोडा कांदा लसूण घालून मी इथे छान अशी बटाट्याची भाजी जी आहे तर ती करून घेत होते. तोपर्यंत मग पुदिन्याची चटणी मी बनवलेली होती ती मी बाजूला काढून ठेवली. त्यानंतर सॉस किंवा मेयोनेज किंवा चीज आणि पनीर जर आपण घालत असलो तर जेवढं काही आपल्याला लागतं ते सगळं मी आधीच काढून ठेवते. कारण एक एक फ्रीजमधून काढायचं म्हटलं की परत आपले एखादा खरकटा हात फ्रीजला लागला किंवा एखाद्या पॅकेटला लागला की मग ते तसंच राहतं आणि दिसायलासुद्धा चांगलं दिसत नाही. म्हणून मग मी असं सगळं आधीच काढून ठेवते, जेणेकरून मग वेळेवरती सगळं घेता येतं आणि आपला वेळसुद्धा वाचतो आणि परत कुठल्याही वस्तूची शोधाशोधसुद्धा करायची गरज पडत नाही. तर इथे हे छोटंसं सँडविचचं एक मेकर आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्येच मी सँडविच बनवते. तर छान होतात त्याच्यामध्ये सुद्धा. ते आपण अगदी मंद आचेवर जर भाजून घेतलं तर अगदी खरपूस भाजल्या जातात. आपलं सँडविच जे आहे ते अगदी छानपैकी भाजल्या जातं. कुठेही नरम राहत नाही. त्यामुळे मग मी बरेच वर्ष झाले याचा वापर करते आणि बऱ्यापैकी हे चांगलंसुद्धा आहे. तर त्यामुळे त्याच्यामध्ये सँडविचसुद्धा खूप छान होतात. तर एका वेळी आपण त्याच्यामध्ये एकच सँडविच करू शकतो. तर म्हणून मग मी आता इथे काय करते सुरुवातीला 2-2 सँडविच बनवून ठेवते. म्हणजे मग एक झालं की पटकन त्याच्यामध्ये दुसरं आपल्याला टाकता येतं. कारण जे सँडविचचं मेकर आहे तर ते थोडं पातळ आहे आणि मग ते लगेच थंड होतं. तर मग लगेच गरम असतानाच त्याच्यामध्ये जर आपण दुसरं सँडविच करायला टाकलं तर ते लवकर होतं. मग मी 2 सँडविच असे सोबतच बनवून ठेवते आणि एक झालं की परत दुसरं त्याच्यामध्ये लगेच बनवायला टाकते आणि मध्ये सँडविच टाकल्यानंतर त्याला दोन्ही साईडने आपल्याला शेकत राहावं लागतं. जशी आपण पोळी शेकत राहतो तर त्याच पद्धतीने, जेणेकरून मग ते जळणार नाही आणि छान असं भाजल्या जाईल. तर मग असे 2 सँडविच मी आधीच बनवून ठेवते आणि 2 झाले की मग परत आणखी 2 बनवते. मग नंतर परत ते भाजून घेते. अशा प्रकारे सँडविच जे आहे तर ते मी बनवते. तर इथे सगळ्यात आधी मी ब्रेडला जे पुदिन्याची चटणी केलेली होती ती लावली आणि त्यानंतर मग त्याच्यावरती बटाट्याची चटणी केली होती तर ती लावली आणि मग त्याच्यावरती कॉर्नमध्ये मी मेयोनेज घातलेलं होतं. परत थोडं चीजसुद्धा किसून घातलेलं होतं. तर ते त्याच्यावरती ठेवलं आणि परत पिझ्झा सॉस आहे तर तो सुद्धा मी त्याला लावून घेतला आणि त्यानंतर मग त्याच्यावरती हे छोटे-छोटे चीजच्या स्लाईस आहे तर त्यासुद्धा मी ठेवल्या. तर ह्या मी बर्गरसाठी वापरते. पण आता एक्स्ट्रा होत्या म्हणून मग मी सँडविचला लावण्यासाठीच वापरल्या. तसं तर सँडविचवरती किंवा आतमध्ये सुद्धा मी चीज जे आहे ते छान असं किसून घालते, जेणेकरून मग सगळीकडे ते पसरतं. पण हे स्लाईससुद्धा छानपैकी सगळीकडे पसरतं आणि बरोबर ते ब्रेडच्या साईजचं असतं. त्यामुळे मग ते सुद्धा टाकायला सोपं पडतं. आणि त्यासोबतच त्याच्यावरती मी थोडं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्ससुद्धा घातले, जेणेकरून छान अशी टेस्ट त्याला येईल. आणि त्यानंतर मग वरून आणखीन 2 ब्रेड ठेवून घेतले आणि मध्ये काकडी आणि टोमॅटोसुद्धा घातले होते. त्यानंतर मग ते दोन्हीही साईडने छानपैकी शेकून घेतले आणि वरच्या बाजूने त्याला थोडं बटरसुद्धा लावून घेतलं, जेणेकरून ते मस्तपैकी असे खरपूस भाजल्या जातील. आता सँडविच इथे मी भाजत होते तोपर्यंत पातेल्यात मी इथे मुलांसाठी दूध उकळायला ठेवलं होतं. तर ते उकळलेलं होतं. त्यानंतर ते मध्ये गाळून घेतलं आणि त्यानंतर बिस्किट आणि टोस्टसोबत ते मुलांना खायला दिलं. तर सकाळी मुलं आवडीने दूध घेतात, मात्र संध्याकाळी त्यांना खाली खेळण्यासाठी जायचं असतं तर त्या नादात ते काही दूध घेत नाही. तर आता इथे मुलांचं दूध झालं तोपर्यंत सँडविचसुद्धा खूप छानपैकी भाजून तयार झालेलं होतं. त्यानंतर मग मी ते काढून घेतलं आणि मुलांच्या टिफिनमध्ये भरायचं होतं. आता आपण त्याला कट तर नेहमी करतो, पण आता मी त्याला त्याचे 4 काप करणार होते. कारण मुलांना स्कूलला जायला उशीर होत होता आणि परत असेच 2 काप करून जर ते टिफिनमध्ये भरले असते, तर मग आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये लवकर पदार्थ खराब होतात. त्यामुळे मग मी त्याचे 4 काप केले आणि छानपैकी मग ते टिफिनमध्ये भरले, जेणेकरून लवकर थंड होतील आणि एक 5-10 मिनिटं असे हवेशीर ठेवले. तर आता इथे मुलांच्या टिफिनसाठी सँडविच तयार झालेलं होतं आणि त्यांना स्कूलला जायला उशीर होत होता. म्हणून पटापट कट करून मी त्यांना घरीसुद्धा खायला दिलं. आता तुम्ही बघू शकता किती छान याच्यामध्ये चीज आणि कॉर्न जे आहे तर ते दिसतंय आणि हेच मुलांना जास्त आवडतं. त्यामुळे मग मी कॉर्नचे आणि चीजचे जास्त करून सँडविच जे आहे ते मुलांसाठी बनवते. कारण व्हेजिटेबल तसंही मुलं खात नाही आणि त्यानिमित्ताने मग काकडी किंवा टोमॅटो किंवा कॉर्न हे मुलं तसे जरी खात नसले तरी सँडविचमध्ये ते आवडीने खातात. तसे तर काकडी मुलांना आवडते, पण मग टोमॅटो किंवा कॉर्न मुलं खात नाही. त्यामुळे मग मी ते असं सँडविचमध्ये घालून मुलांसाठी करते.
तर बघा आता किती छान सँडविच मुलांसाठी तयार झालेले होते आणि बाकीचे सुद्धा मी इथे बनवून तयार करत होते. नंतर आता हा भरपूर पसारा पडलेला होता, तर तो मला आवरायचा होता. तो मग मी आवरून घेतला आणि त्यानंतर देवपूजा करायची होती. तर म्हटलं आता बाकीचं नंतर आवरते, आधी देवपूजा करून घ्यायची. तर छान अशी देवपूजा मी करून घेतली. तर आज मस्त असं केशरी कलरचं वस्त्र मी देवघरामध्ये अंथरून घेतलं होतं आणि त्यानंतर कुलदेवीचा फोटो देवघरामध्ये ठेवून घेतला आणि मग सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घेतला. कारण कुठलीही सेवा आपण ही दिव्याच्याच साक्षीने करतो. त्यामुळे मग सगळ्यात आधी दिवा लावला आणि मग गणपती बाप्पांना स्नान घातले. आता ही गणपती बाप्पांची मूर्ती खूप छान आणि सुंदर अशी आहे. माझ्या लग्नात ही मूर्ती जी आहे तर ती आम्ही घेतली होती आणि त्याचं जे नक्षीकाम आहे ते अतिशय सुंदर आहे. त्यामुळे ही मूर्ती खरंच खूप छान आहे. अगदी इथे सगळ्या देवांना स्नान घालून झालेले होते आणि त्यानंतर स्वामींच्या पादुकासुद्धा छान अशा पुसून मी देवघरामध्ये ठेवल्या. आता ह्या पादुकांबद्दल बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं. तर ह्या पादुका लाकडी आहेत आणि त्या मी शेगावला घेतलेल्या होत्या स्वामींच्याच एका केंद्रामध्ये. तर असं की मी आता जिथे राहते तिथे मला त्या केंद्रामधून किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्याच केंद्रामधून ह्या पादुका ज्या आहेत त्या मिळत नव्हत्या. त्यामुळे मग मी माझ्या एका मैत्रिणीकडून शेगावच्या ज्या केंद्रामधल्या ताई आहे तर त्यांचा नंबर घेतला आणि त्यांच्याकडून मी ह्या पादुका ज्या आहेत स्वामींच्या तर त्या घेतल्या. तर जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालेलं असेल आणि खूप छान ह्या पादुका आहे. जेव्हापासून ह्या पादुका देवघरामध्ये आहे तेव्हापासून खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि घर अगदी भरल्यासारखं वाटतं. तर छान अशी आजची पूजा झालेली होती आणि त्यानंतर मग रांगोळी काढून घेतली आणि रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून घेतलं आणि मग अगरबत्तीसुद्धा लावून घेतली. त्यानंतर आरती केली. नंतर धूप दीप सगळ्या घरामध्ये दाखवायचा होता. तर आरती करून झाल्यानंतर नित्यसेवासुद्धा करायची असते. तर नित्यसेवेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्या सेवा त्या दिवशी होत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की फक्त स्वामीचरित्र सारामृतच पठण केलं जातं, बाकी सगळं राहून जातं. पण मग जेव्हा केव्हा शक्य होईल तर तेव्हा मी मात्र सगळे मंत्रस्तोत्र जे आहे ते पठण करते किंवा मग मोबाईलवरती तरी लावून देते. म्हणजे जरी स्वयंपाक करत असले किंवा भांडी घासत असले, कपडे धुत असले तरी देखील ते कानावर पडतं आणि आपोआप आपल्या तोंडून सुद्धा ते शब्द उच्चारले जातात. तर दुसरं काहीतरी टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती लावण्यापेक्षा मग मी असं स्वामींचा नामजप किंवा मग भैरवाष्टक स्तोत्र, रामरक्षा हे सगळं मी मोबाईलवरती लावते आणि मग मुलांनासुद्धा ते म्हणावंसं वाटतं. कारण आपण जसं म्हणजे आपण एखादं गाणं लावलं किंवा एखादं काहीतरी टी व्ही सिरियल बघत असलो तर मुलंसुद्धा तेच बघतात किंवा मग तेच गाणं गुणगुणतात. पण आपण जर देवाचं एखादं लावलं आणि छान असं एखादं आपण भूपाळी गीत किंवा एखादं स्तोत्र लावून ऐकत असलो किंवा बघत असलो तर ते सुद्धा मुलं आवडीने बघतात. म्हणजे आपण जसं करतो मुलंसुद्धा तसंच करतात. त्यामुळे मग मुलं घरी असो किंवा नसो मी हे मंत्रस्तोत्र जे आहे ते नेहमी लावत असते मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती, जेणेकरून मग कडून सुद्धा ते मंत्र स्तोत्र यांचं उच्चार होतं आणि हळूहळू मुलांनासुद्धा तीच सवय लागते. तर शक्यतो मग मी मोबाईलवरती सगळे मंत्रस्तोत्र लावते, जेणेकरून मग मी सुद्धा म्हणते आणि मुलांनासुद्धा ती सवय लागते. तर देवपूजा छानपैकी झालेली होती आणि सगळ्या घरामध्ये धूप दीप दाखवून झालेला होता. त्यानंतर बटाट्याची जी भाजी होती मी तुम्हाला आधी सांगितलं की मी ती थोडी शिल्लकच करून ठेवते. कारण मुलांचं फक्त सँडविच खाऊन होत नाही, त्यांना काहीतरी वेगळंसुद्धा खायचं असतं. म्हणून मग घरी आल्यानंतर त्यांना भाजी पोळीच लागते किंवा मग एखादा दुसरा काहीतरी पदार्थ खायचा असतो आणि आलूचा पराठा म्हटला की तर तो सगळ्यांचा फेवरेट आहे. त्यामुळे मग बटाट्याची थोडी भाजी मी शिल्लकच बनवून ठेवते आणि मग ते घरी यायच्या आधी पोळी जी आहे तर ती मी नेहमी बनवून ठेवते. म्हणजे काय होतं मग गरमसुद्धा राहतं आणि मुलांनासुद्धा आल्या आल्या लगेच गरमागरम खाता येतं. त्यामुळे मग मुलं यायच्या एक अर्धा तास आधी सगळा स्वयंपाक मी बनवून ठेवते. तर बटाट्याची जी भाजी होती तर त्याचे सगळे पराठे मी बनवून घेतले आणि त्यानंतर भांडी बरीचशी पडली होती कारण सकाळची भांडी होती आणि नंतर देवपूजेनंतरसुद्धा सगळे देवांची भांडीसुद्धा घासायची होती आणि आता ही त्याचे जे पराठे केले होते तर त्यांचीसुद्धा भांडी भरपूर पडलेली होती. एवढी सगळी भांडी मी सहसा पळू देत नाही, लगेच थोडी थोडी भांडी असली की ती घासून घेते. कारण मग एकदम सगळी भांडी घासायला असली बेसिनमध्ये की मग असं वाटतं कधी हे एकदा घासून होतील आणि कधी नाही आणि कंटाळा येतो तो वेगळा. त्यामुळे
मग नेहमी मी थोडी थोडी जरी भांडी पडली तर ती लगेच घासून घेते. पण आज बऱ्यापैकी भांडी जी आहे तर ती थोडी थोडी करता करता भरपूर अशी जमा झाली होती. मग म्हटलं आता शेवटी सगळी कामं आवरूनच घेते आणि नंतर एकदाच सगळी भांडी घासते. तर तेच होतं. मग जास्त भांडी पडली की खूप कंटाळा येतो, पण शेवटी घासावी तर लागतात. म्हणून मग पटकन सगळी भांडी घासायला घेतली आणि सगळं आवरल्याशिवाय सुद्धा आपल्याला करमत नाही. त्यामुळे मग सगळं पटापट आवरून घेतलं आणि त्यानंतर गॅस ओटासुद्धा स्वच्छ करायचा होता. कारण आता मुलं घरी येणार होते. म्हटलं त्याआधी सगळा गॅस ओटा स्वच्छ करून घेते आणि मग सुद्धा एकदा झाडून घ्यायचं होतं आणि परत पुसून घ्यायचं होतं. कारण स्वयंपाक झाल्यानंतर थोडंफार कचरा खाली पडतोच आणि झाडून घेतल्याने काही होत नाही. थोडं छान असं पुसून घेतलं की मग थोडं स्वच्छ वाटतं. त्यामुळे मग परत एकदा झाडून पुसून घ्यायचं होतं. तर आधी भांडी वगैरे घासून घेतली. त्यानंतर ती अशी छान मी बाहेर ठेवते, जेणेकरून मग छान अशी वाळून जातात. कारण आता सध्या इथे वरती नेट लावलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं, ऊन कमी पडतं आणि भांडी वाळायला खूप वेळ लागतात. म्हणून मग भांडी जी आहे ती मी आधीच धुवून घेते. पण आज भरपूर वेळ झाला. पण काही हरकत नाही. जास्तीचा वेळ भांडी जी आहे तर ती मी तिथेच गॅलरीमध्ये ठेवणार आहे. तर भांडी वगैरे धुवून झाली. त्यानंतर गॅस ओटा छानपैकी स्वच्छ करून घेतला आणि तवा थोडा गरम होता म्हणून जरा बाजूलाच ठेवला होता. कारण गरम गरम तवा घासला जात नाही. पण गॅस ओटा आधी स्वच्छ करून घेतला, कारण गॅस ओट्यावरती भरपूर सगळी तेलकट आणि पिठाचे हात जे आहे तर ते लागलेले होते. त्यामुळे म्हटलं आधी गॅस ओटा स्वच्छ करून घ्यावा. आणि त्यानंतर टाकी वगैरे धुवायची होती तर तीसुद्धा मी धुवायला काढली. कारण आता सध्या माठ भरते आणि माठामुळे आणि टाकीमुळे भरपूर जागा गॅस ओट्यावरती लागते आणि त्यामुळे काहीच काम जे आहे तर ते बऱ्यापैकी मला सुचत नाही. कारण असे गॅस ओट्यावरती माठ आणि टाकी सोबत असते, त्यामुळे कामाला थोडं अडचण होते. पण जिथे मी भांड्यांचं टोपलं ठेवते तर तिथे मला माठ ठेवायचा होता. पण काय होतं, मुलं माठामधलं पाणी संपत आलं की ते समोर ओढतात आणि मग माठ फुटायची भीती असते. त्यामुळे मग मी तो असा समोरच ठेवला. आता थोडी अडचण होते, पण ठीक आहे, आता समोरच ठेवते. तर इथे मी छान असं हे दही बनवायला ठेवलेलं होतं काल रात्री. तर ते मस्तपैकी असं तयार झालेलं होतं आणि असं घरीच लावलेलं दही जर छानपैकी घट्ट झालं तर ते बघायला खूप छान वाटतं. कारण मला आधी मी जेव्हा दही बनवायचे तर तेव्हा ते एकदम पातळ व्हायचं किंवा त्याला पाणी सुटायचं. पण आता छानपैकी असं घट्टसर दही होतं आणि ते बघतच राहावंसं वाटतं. त्यामुळे मी त्याला बऱ्याच वेळेस बघते. छान असा गॅस ओटा सगळा पुसून झाला होता आणि त्यानंतर मग बेसिनसुद्धा स्वच्छ करायचं होतं. तर बेसिनवरचा हा कपडा जो आहे ना, तर तो मी सकाळ संध्याकाळ असा स्वच्छ धुवून घेते. कारण आपण बऱ्यापैकी तेलकट तुपकट हात गॅस ओट्यावरती आपले लागतात आणि मग त्यानेच आपण सगळा गॅस ओटा स्वच्छ करतो. त्यामुळे तो सुद्धा थोडाफार चिकट होतोच. तर असा सकाळ संध्याकाळ मी एकदा त्याला छान असा धुवून घेते आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेला किंवा मग सकाळी हा जो कपडा आहे तर तो छान असा गरम उकळत्या पाण्यामध्ये घालते आणि त्याच्यावर वरून निरमा घालते. निरमा पावडर टाकते आणि त्यानंतर मग तो एक अर्धा पाऊण तास छानपैकी भिजवत ठेवते आणि मग तो धुवून काढते. जेणेकरून मग त्याचा सगळा वाससुद्धा निघून जातो आणि कपडासुद्धा स्वच्छ निघतो. त्यासोबतच बेसिनमध्ये ही जी छोटी बकेट आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडाफार कचरा साचतो. तर तो सुद्धा सकाळ संध्याकाळ टाकते, जेणेकरून मग तिथे काही झुरळ वगैरे किंवा वास येणार नाही. कारण थोडं जरी तिथं कचरा असला किंवा खरकटं सांडलेलं असलं की लगेच वास येतो. कारण बेसिन जर आपण जेवढं स्वच्छ ठेवू तर तेवढाच आपला गॅस ओटासुद्धा स्वच्छ राहतो. तर बघा, छान असा गॅस ओटा जो आहे तो स्वच्छ करून झालेला होता. त्यानंतर टाकी जी बाजूला धुवून मी ठेवली होती तर ती भरायला घेतली. आता हा जो माठ आहे तर हा मला वेगळ्या ठिकाणी ठेवायचा आहे, पण तो कुठे ठेवावा हेच काही कळत नाही. त्यामुळे सध्या तरी मी तो इथेच ठेवला, कारण मुलं खूप घरामध्ये पळतात आणि ते फुटण्याची भीती वाटते. म्हणून मग मी तो सध्या आता इथेच ठेवला. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.